नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासनं स्वागत करते. तर आपल्या चॅनलवर चालू आहे शिवण क्लास. तो तर सगळ्यांनाच माहीत आहे. भरपूर जणी आपल्या क्लासवर जॉईन पण झालेले आहेत. आपल्या चॅनलवर लाईव्ह स्वरूपात तसेच व्हिडिओ स्वरूपात क्लासेस मी घेते आणि तेही अगदी बेसिकपासनं. आता आपला ब्लाऊज बेसिक तर कंप्लीट झालेला आहे आणि त्यामध्ये आपण काही काही शिकवलं हे तर तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना तर सगळ्यांनाच माहिती आहे काही काही तुम्ही शिकला ते. आणि आता सध्या चालू आहे तो ड्रेसचा आणि ड्रेसमध्ये आपण टॉपचं कटिंग पण झालेलं आहे, शिवून पण झालेलं आहे. तसेच पॅन्टचं कटिंग आणि शिवून आणि तुमचा हा ड्रेस शिकण्यासंदर्भातचा जो उत्साह आहे तो मला भरपूर आवडलेला आहे आणि खूप जणी सपोर्ट करतात. भरपूर जणी आपल्याला लाईव्ह क्लासला रेग्युलर जॉईन आहेत. खरं तर मी जे शिकवते ते फ्रीमध्ये आहे. त्यामुळं म्हणावं असं एवढ्या तर मैत्रिणी नाही आहेत, पण ज्या आहेत त्यामध्ये मी समाधानी आहे आणि त्या क्लास संदर्भातच भरपूर जणींचे मला कमेंट आलेले आहेत. म्हणजे त्यांचे जे काही डाऊट्स तसेच काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला कमेंट थ्रू त्या विचारतात आणि मी त्यांचं प्रत्येकीचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करते. जरी नाही एखाद्याच्या कमेंटला मला उत्तर द्यायला जमलं, डिले झालं तरी समजून घ्या. कारण तुम्हाला माहीत आहे तुमची मैत्रीण आहे ती भरपूर तिच्या मागं व्याप आहे. त्यामुळं एखाद्या मैत्रिणींची कमेंट नाही पाहिली तर प्लीज समजून घ्या. सगळ्यांच्या कमेंट मी चेक करते. तुमच्या कमेंटला पहिल्यांदा फर्स्ट व्हॅल्यू तुमच्या कमेंटला आहे की तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी त्यावर सोल्युशन देणं हे तर माझं पहिलं काम आहे. आणि नंतरच आपण लाईव्ह क्लासमध्ये तर तुम्ही पाहताच आहे मी तुमच्या कमेंट बघत बघत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जिथे कुठे डाऊट आहेत तिथं मी तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. बरोबर. असं नाही की फक्त लाईव्ह चालू केलं आणि माझं शिकवण्याचं काम चालू आहे. तुम्हाला नाही समजलं, तुम्ही कमेंट करताय, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय वगैरे देत नाही, असं तर होतच नाही आहे. बरोबर ना? आणि जे जॉईन होतात आपल्या लाईव्हला त्यांना माहीत आहे आणि नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी अशा प्रकारे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देते तुम्हाला की नाही ते. बरोबर. आणि मेन म्हणजे की ब्लाऊज संदर्भात आता आपल्या क्लासवर जॉईन झालेल्या ज्या लेडीज आहेत त्या ऑलरेडी कस्टमर पण घेत असतील. पण कसं असतं, कस्टमर जरी घेत असलो तरी आपल्याला ज्या छोट्या-छोट्या टिप्स, ट्रिक्स माहिती पाहिजेत त्या माहीत नसतात. म्हणजे तुम्ही भरपूर छान शिवता, पण ते शिवायला भरपूर जास्त वेळ जातो. तर कमी वेळात कसं शिवावं, तसेच कटिंगमध्ये कापड पण काही वेळेस एक्स्ट्रा कट होऊन जातं किंवा जास्त कट होतं. तर ते कापड कसं वाचवावं, कमी कपड्यामध्ये आपली जी परफेक्ट पद्धतीची कटिंग आहे ती कशी करावी, ब्लाऊज कसा बसवावा ह्याचंसुद्धा तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं जातं. बरोबर. आणि क्लास संदर्भात क्लास चालू असताना जे आपल्याला कमेंट येतात बोटनेक वगैरे शिकवा, तुम्ही डिझाईन शिकवा किंवा वेगळ्या काही कमेंट असतात ब्लाऊज संदर्भातच, ड्रेस संदर्भातच. पण पुढच्या तर मी त्यांना सांगितलेलंच आहे की आपण स्टेप बाय स्टेप जातो आहे. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी टिप्स, ट्रिक्स सांगून तुम्हाला मी पुढं जाते. म्हणजे ज्यांना काहीच येत नाही, झिरोतून सुरुवात केली आहे, अशा पण लेडीज आपल्या क्लासवर जॉईन आहेत आणि त्यांना समजल्याशिवाय आपण पुढे जाणार आहे. मला मान्य आहे तुम्हाला येतं आहे, तुम्हाला पाहिजे ती तुम्ही कमेंट करताय. मी तेही सांगण्याचा प्रयत्न करते. पण असं नाही की आज तुम्हाला बोटनेक पाहिजे, बोटनेक देणार. दुसऱ्या कुठल्या ताईंला डिझायनर ब्लाऊज पाहिजे, तो देणार. कॅनव्हास लावून कसं शिवायचं हे म्हणजे असं नाही. आपला जो क्लास आहे तो स्टेप बाय स्टेप आणि चालू राहणार आहे. तुम्हाला परफेक्ट शिकवल्याशिवाय हा क्लास काय मी बंद करत नाही आहे. त्यामुळे घाबरू नका. तुमचे जे डाऊट्स आहेत, ज्या तुमच्या अडचणी आहेत त्या सांगूनच मी पुढं जाते. बरोबर. आपण फक्त स्वतःपुरता विचार करायचा नाही. आपल्यासारख्या, आपल्यापेक्षा खालच्या म्हणजे ज्यांना
सुरुवातच झालेली आहे आपल्या क्लासपासून, अशा पण मैत्रिणींचा आपण विचार केला पाहिजे. तर एका ताईंची कमेंट होती की ताई ब्लाऊजची शिलाई कशी ठरवायची. ठीक आहे. तर आता तुम्ही छान ब्लाऊज शिवताय, स्वतःला छान ब्लाऊज बसतात. स्वतःला ब्लाऊज बसला की स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो की बाबा मला चांगला ब्लाऊज बसतोय, मी आता कस्टमरचे ब्लाऊज घेऊ शकते, बरोबर. तर ही शिलाई कशी ठरवायची, जर तुम्ही सुरुवात केली आहे, तुमचा एरिया बघायचा. ठीक आहे. एरियामध्ये टेलर आजूबाजूचे पाहिजे, त्यांच्या शिलाई पाहिजे, चौकशी करून घ्यायची शिलाई आजूबाजूची. आणि तुमच्याकडं अगदी 2-3 कस्टमर आहेत आणि आजूबाजूला भरपूर टेलर आहेत, त्यांच्याकडे कस्टमर आहे. ठीक आहे. असं होतं. म्हणजे हा प्रश्न मी जेव्हा सुरुवात केली होती इथं कॅम्पात, मला वाटत नव्हतं की मला इतका छान सपोर्ट मिळेल, एवढं छान मी कस्टमर कमवेल. माझ्यावर अशी वेळ कधी येईल असं मला वाटलं नव्हतं की आता बुकिंग फुल आहे, तुम्ही कोणाकडे तरी शिवू शकता. म्हणजे असं मी बोलते, नाही झालं तर उगं घेऊन ठेवायचं नाही. समोरच्याचं तारांबळ नको म्हणून मी ते त्यांना घ्यायच्या आधीच मी सांगते की आता काही होत नाही, तुम्ही कुणाकडून शिवून घ्यायचं ते घेऊ शकता. ठीक आहे. हे असं मला कधी वाटलं नव्हतं, पण तो दिवस माझ्या आहे. म्हणजे लवकरच तो इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. एवढं जास्त कस्टमर कमावलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की माझ्या एरियात पण भरपूर टेलर आहेत. म्हणजे घरोघरी मशीन आहे. पण मला वाटत नव्हतं, आता ह्या असं सुरुवातीला वाटत होतं की आता ह्या काय शिवतात, आपल्याकडं कुठलं ब्लाऊज येतात, कोण द्यायचं आहे. आणि दोघी-तिघी अशा होत्या, म्हणजे मी कॅम्पात राहते, तर कॅम्पामध्ये दोघी-तिघी अशा होत्या की त्यांच्याकडे भरपूर कस्टमर होतं. पण मी कधी असं हार मानली नाही. मी प्रयत्न केला आणि आजूबाजूची जी शिलाई आहे, त्याच्यापेक्षा आपण 20-30 रुपये कमी घ्यायची शिलाई. ठीक आहे. आणि आता एक कस्टमर आले, त्यांचं परफेक्ट ब्लाऊज शिवून दिला की ते काय काय असतं, त्यांना परफेक्ट बसला की त्या 2-4 मैत्रिणींना सांगत राहतात की बाबा ह्यांच्याकडं शिलाई पण कमी आहे आणि ब्लाऊज पण खूप छान बसला आहे. म्हणजे असं होतं. जर तुम्ही साधा ब्लाऊज शिवताय, तुमच्या एरियानुसार तुम्ही ती शिलाई घ्या आणि कस्टमर मिळवायचा आहे तर कमी शिलाई, आजूबाजूच्यापेक्षा कमी शिलाई ठेवा. आणि राहिला प्रश्न डिझाईनचा, तर डिझाईन्स ह्या जर फी, पानगळा काय असेल तर मी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही. मला विचारलं गेलं होतं की तुम्ही कशी घेता पैसे, म्हणजे डिझाईननुसार ठरवता की काय. पण हे जे नॉर्मल शेप आहेत का, पंचकोनी असो, पानगळ असो, व्ही असो, याचे मी एक्स्ट्रा पैसे घेत नाही. कारण हे असं असलं तर कस्टमर बरोबर आपल्याकडे ॲट्रॅक्ट होतं. म्हणजे आपण देऊ, मनापासून द्यायचं, 100% आपले द्यायचे आणि एवढे छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये पैशाचा विचार करायचा नाही. नॉडचे वगैरे घ्यायचे. जर रेडीमेड आपण नॉड वापरत असेल तर ते नॉडचे ₹10 वगैरे एक्स्ट्रा घ्यायचे आणि डिझाईनचं म्हणाल तर ₹30 स्टार्ट करायची. जर बोटनेक असेल तर मी बोटनेकचे ₹40 एक्स्ट्रा घेते. आणि जर बाही डिझाईन असेल तर बाहीचे मी ₹30 स्टार्ट केलेली आहे बाही. म्हणजे जर पब बाही असेल तर मी 30 रुपयेच घेते आणि ह्याची आपली गोपी बाही वगैरे असेल तर मी ₹40 घेते. म्हणजे बाहीचे पण बाकीच्यांपेक्षा कमी ठेवायचे. आपले आधी बेसिक शिलाई घ्यायची. ठीक आहे. म्हणजे आपण काय तुमच्या एरियात 200 असेल, 180 असेल, अशी काही शिलाई असेल तेवढी 180 बेसिक सांगायचं. कस्टमरला ब्लाऊज घेताना सांगायचं की बेसिक शिलाई एवढी आहे आणि त्यामध्ये प्लस अस्तरचे करायचे. म्हणजे माझ्या तरी एरियात काय होतं, कस्टमरला एकूण टोटल अस्तर वगैरे याची शिलाई सांगितली जास्त वाटतं आणि काय वेळेस काय होतं, काही कस्टमर समोरून आपल्याला अस्तर देतात, तर आपण फक्त सांगताना बेसिक शिलाई सांगायची. ठीक आहे. तर हा झाला डिझाईननुसार कसे पैसे घ्यायचे, ह्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालं असेल. ठीक आहे. आता दुसऱ्या ताईंची कमेंट होती की आपण शिलाईचा बिझनेस करत आहे, तर त्यासोबत काय काय आपण विकू शकतो किंवा काय काय सेल करू शकतो.
तर हे बघा आता माझ्याकडं कसं मला अस्तर वगैरे आणायला लांब जावं लागतं आणि फॉल पण ब्लाऊज शिवायला आलं की कस्टमरला काय वाटतं ब्लाऊज शिवणाऱ्या ताईंकडंच साडी पण पिको फॉलला द्यावी असं वाटतं बरोबर. मग मी ती साडी पण ठेवते, मी साडी पण पिको फॉल करते, ब्लाऊज शिवते, ड्रेस शिवते बरोबर. तर आता ड्रेसला पण अस्तर लागतं, ब्लाऊजला पण अस्तर लागतं आणि म्हणजे आपण काय करू शकतो, आपल्याला लागणारं साहित्य सुरुवातीला आणायचं, भरपूर क्वांटिटीमध्ये आणायचं. कोणाला लागू कोणी घेऊ अगर ना घेऊ, पण ते तर आपल्याला लागतंच. अस्तर, नंतर काय फॉल, नंतर काय दोरा बरोबर, नंतर नॉड, नंतर लेस. हे तर आपल्या ब्लाऊजला लागणारं बेसिक साहित्य आहे, म्हणजे हे तर लागतं. सोबत आपल्याला इलास्टिक पण लागते, ठीक आहे, इलास्टिक लागते, नंतर कॅनव्हास पेपर लागतो बरोबर, सुई लागते, मशीनला हातशिलाची सुई लागते, गुंड्या लागतात, हुकं लागतात. जे ब्लाऊजला लागतं बेसिक साहित्य ते सुरुवातीला आपण ठेवू शकतो. म्हणजे मी तर काय केलं, माझे जे शिवण्याचे पैसे येतात त्यातून मी हे साहित्य घेतलं आणि जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं आणि ते मी सेल पण करते. ठीक आहे, मला स्वतःला वापरते आणि मी ते समोरच्याला सेल पण करते. आणि सोबतच आता कस्टमरची आवड, एकदा कस्टमर जोडलं की आपल्याला कळतं की बाबा त्यांची काय मागणी आहे, किंवा ते असं सांगतात, बोलत बोलत सांगतात की ताई तुम्ही ड्रेस वगैरे का ठेवत नाही, पॅन्ट वगैरे का ठेवत नाही, असं होतं. तर जशी आपल्या एरियामध्ये कस्टमरची डिमांड आहे, मागणी आहे, त्याचप्रमाणे आपण थोडं थोडं हळूहळू एकदम भरायचं, काहीच भरायचं नाही एकदम. सुरुवातीला 5,000 ते 10,000 रुपये यात एवढ्याच पैशाचं सामान ठेवायचं आणि बघायचं कसा प्रतिसाद मिळतोय आपल्या एरियातून, किंवा कोणता माल जास्त क्वांटिटीमध्ये विकला जातोय हे पाहायचं, अनुभव घ्यायचा आणि नंतरच हळूहळू आपल्याला बरोबर परत कळत जातं की काय पाहिजे, काय मागतोय कस्टमर, याचा अंदाज येतो आपल्याला. यानुसारच आपण परत नंतर साहित्य आपल्याकडे ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं 2 ताईंचं. मला हे भरपूर दिवस झालं ह्या त्यांच्या कमेंट होत्या. जसं की आपण सांगितलं होतं, लाईव्ह क्लास आपला रेग्युलर चालू आहे आणि रविवारी आपल्याला सुट्टी असणार आहे. तर रविवारच्या दिवशी ज्यांचे काही प्रॉब्लेम आहेत त्यावर सोल्युशन मिळणार आहे. जरी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये काही नाही कळलं किंवा नंतर तुम्ही लाईव्ह क्लास झाल्यानंतर व्हिडिओ जो अपलोड करते मी तो बघताय आणि त्यामध्ये काही अडचण येते तुम्हाला, तरी तुम्ही कमेंट करा. मी तुमचं नक्की सोल्युशन देणार आहे त्यावर तुम्हाला आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं निसंकोच मनाने तुम्ही आपल्या म्हणजे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आणि जर कोणी आणखीन राहिला असेल आपला लाईव्ह क्लास किंवा यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. याने काय होतं, तर मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते, लाईव्ह क्लास चालू आहे, व्हिडिओ सोडला आहे, तर त्याचं नोटिफिकेशन कळतं आणि मग ते तुम्हाला जॉईन व्हायला सोपं जातं. यासाठी मी वारंवार सांगत राहते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप मोलाचे सल्ले मी देणार आहे आणि भरपूर तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे आणि इतक्या टिक्स आणि ट्रिप्स तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि तेही अगदी फ्रीमध्ये आहे. त्यामुळे फ्रीमध्ये आपण मंदिरातला प्रसाद फ्रीमध्ये असतो, तर कसं पोटभर खातो, सगळ्यांना घेतो, मैत्रिणींनासुद्धा फोन करून सांगतो की आज इकडं महाप्रसाद आहे, चल जेवायचा, स्वयंपाक करू नको. तर त्याच पद्धतीनं आपल्याला आपला जो क्लास आहे त्यावर आपल्या मैत्रिणींना जॉईन करायला सांगा. फ्रीमध्ये आहे ते अजिबात कोणी सोडायचं नाही. फ्रीमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा आणि खरंच घेते म्हणून घेत नाही, अगदी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि मनापासून प्रयत्न आहे की तुम्हाला अगदी छोट्यातली छोटी गोष्ट मी शेअर करते, सांगते आणि तुम्हाला समजल्याशिवाय आपण अजिबात पुढे जाणार आहे. आता ड्रेस नंतर आपला होईल तो नंतर आपला होणार आहे ॲडव्हान्स क्लास. तसेच आपल्याला नऊवारी शिकायचे आहेत, वन पीस शिकायचे आहेत, भरपूर काही शिकायचे, छोट्या मुलींच्या फ्रॉकसुद्धा शिकायचे आहेत आपल्याला. तर त्यासाठी
तुमची माझी सोबत आपण कायम ठेवूया. असाच मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. चलो बाय.